होंडा सिटी IVTEC 7 जानेवारी 2026 6 PM ह्या टायमाला हिट झाली होती. MGM हॉस्पिटलमधून निघताना जे कलंबोलीचं सर्कल आहे, जसं सिग्नल रिलीज झालं तसं मी गाडी पुढे घेऊन गेलो. तर पाठून येणारी जी टाटा कंपनीची गाडी होती, त्या गाडीने होंडा सिटी गाडीला आमच्या हिट केलं. तर त्या ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की साईडून येणारी गाडी तुमची दिसली नाही. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सेफ्टीच्या दृष्टिकोनातून जी मोठी गाडी असते त्याचं व्हिजिबिलिटी पॉईंट खूप कमी असतो. जर साईडून तुमची गाडी येणारी असेल तर ते तुम्हाला दिसत नाही. तर त्याच्यासाठी प्रॉपरली काही मिरर्स असतात, जी डाउनलाइट मिरर ज्याला म्हणतात किंवा काही आणखीन वेगळी नावं असतील त्या मिरर्सला. तर ते मिरर्स तुम्ही लावायला पाहिजे, जेणेकरून तुमची साईडनं येणारी कोणती गाडी असेल ते तुम्हाला दिसण्यात येईल. शेवटी आम्ही काय केलं, ते नॉर्मली NC दिली त्या गाडीच्याबद्दल, गाडी ओनरचं नाव वगैरे सांगितलं. किरकोळमध्ये ती NC घेण्यात आली. तिथून पोलीस स्टेशनमधून त्यांना फोनही लावण्यात आला. थोडंसं ह्याच्यामध्ये आम्हाला त्रास देखील झाला. जर आपण इन्शुरन्स कंपनीला फोर व्हीलरचा इन्शुरन्स कमीत कमी 5,000चा असतो, 6,000चा, 7,000चा असं साधारण असतो. ठीक आहे. मोठ्या हायवा वगैरे गाड्या असतात त्यांचं कदाचित वर्षाचा 80,000चाही इन्शुरन्स असतो, कारण ते कमर्शियल व्हेकल्स असतात आणि काही खूप मोठं मेजर डॅमेज होतो, त्याच्यामुळे ते तेवढं त्यांचा इन्शुरन्स असतो. तर त्रास झाला तरी चालेल, तो तिथल्या तिथे मिटवून टाका आणि तिथल्या तिथे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून द्या आणि काय आहे ते तिथल्या तिथे सॉर्ट आऊट करून घ्या. नंतर मग असंच तुम्ही थांबलात तर मग असंच डिले होतं आणि मग ऐनवेळेला मालक वगैरे खूप कमीच पैसे देतात. मग बाकीचे पैसे पण आपल्यालाच पे करायला लागतात. तर अशा पद्धतीने हे गाडीचं सगळं डॅमेजिंग झालं होतं. ते आज आम्ही कंप्लीट केलेलं आहे. तुम्ही बघू शकताय खालचं जे आहे मडफ्लॅप वगैरे ते पण तुटलं होतं आणि ते पण तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला एक गोष्ट जरा निदर्शनात येते, जर आपण वर्षाला 5,000 वगैरे भरतो किंवा काही गाड्यांचे जास्त पैसे भरतो, तर त्या इन्शुरन्स कंपनीने जर प्रॉपरली इन्शुरन्स व्यवस्थित आपल्याला क्लेम करून दिलं नाही, तर मग आपण ते पैसे भरतो का, ह्याचा मला मोठा प्रश्न पडतो. जर एवढा सगळा इन्शुरन्स भरूनच आम्हाला जर मोठे प्रश्न पडत असतील, तर इन्शुरन्स कंपनीने ह्याचा थोडासा विचार करायला पाहिजे की कुठल्याही गाडीने जर इन्शुरन्स जर असेल आणि त्या गाडीने जर हिट केलं असेल, तर त्या इन्शुरन्स कंपनीने थोडंसं काय जे काय असेल ते फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून